एक सोडून दुसऱ्या झुडिओला गेलो होतो आणि तिथं तर मोठा स्कॅम झाला आमच्या सोबत. काय विषय झाला ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जय शिवराय पब्लिक, पुण्यात जायचं होतं त्याच्यामुळे स्टेशनला जायला रिक्षा करून निघालो होतो. स्टेशनला जाऊन तिकीट वगैरे काढलं आणि बसलो ट्रेनची वाट बघत. तितक्यात बघता बघता ट्रेन पण आली. चला मग बसतो तर जात होतो आता पुण्यात. ट्रेन मध्ये तर इतकी गर्दी ना, बसायला सोडा उभं राहायला जागा नाही. चालताच लागली ना मेट्रोची आणि ट्रेनची शर्यत. बघू आता काय होतं यांच्या दोघांचं. आईला मेट्रोला ट्रेन मागं पाडायला लागली की राव. ती मेट्रोचा स्टॉप आलाय काय की त्याच्यामुळे ती सुलो झाली. स्टेशनवर गेलेच आपले कॉलेजचे गावकरी भेटले. थांबा म्हणलं तुम्हाला पण घेतो ब्लॉग मध्ये. भाऊनी लगेच 2 बोट केले वर. चला म्हणलं लागा आता आपापल्या कामाला. जरा आमचं कपडे घ्यायचं नियोजन होतं त्याच्यामुळे चालतो, पण घेतले तर काही नाही बघा. तेजल हे शर्ट लयच आवडलं बघा. त्याच्यावर किंमत तर भलतीच होती पण क्वालिटी पण असं ना अशी वाटत होतं. ह्या दुकानात आलो ते कपडे तर लय भारी होते आणि कपडे पास पण होते, पण प्राइस थोड्या जास्त होत्या, पण क्वालिटी एकदम ओके होती. जाऊ दे चला म्हणलं झुडिओला असते चांगली तिकडे जाऊ. त्याच्यामुळे मेट्रोनी मंडई स्टेशनला आलो तर तिथून आलो झुडिओला आलो तर कपडे बिपडे बघितले. इथं तर कपडे लय मोठे होते पण त्याच्या साईजचे नव्हतेच. इथं माझ्या साईजचे होते पण या शर्टात एकच पीस होते त्यांच्याकडे. पोरं कशाची प्रायव्हसी पाळते. चेंजिंग रूम फुल झाल्यात म्हणून एका चेंजिंग रूम मध्ये दोघं जाऊ दे. इथं कपडे तर काय पास पडले नाही पण शंट घेतो मारून. जे काम करायला आलतो ते तर काय व्हायला गेलं म्हणून वेगळंच वाटायला लागलं होतं. वरून असलं ऊन लागायचं का नाही. आणि आम्हाला एसी पीसी जर दुकान दिसली का आम्ही डायरेक्ट मग त्याच्यात घुसून जायचो. FC रोडच्या झुडिओ मध्ये जायचं ठरलं आमचं नंतर. आणि म्हणले ते लय मोठं आहे जरा ह्याच्यापेक्षा. असल्या भुका लागल्या होत्या का नाही त्याच्यामुळे एकदा मिसळ पाव खाऊन घेतला आणि आलो झुडिओला. FC रोडचं झुडिओ होतं त्या शिवाजीनगरच्या झुडिओपेक्षा लहान होतं. जे टी-शर्ट घ्यायचं होतं का त्या आधीच्या झुडिओ मध्ये तरी एक होतं, इथं तर एक पण नव्हतं. आणि त्याच्या साईजचे झुडिओ मध्ये कपडेच नव्हते. जाऊ द्या म्हणलं काय नशीबच नाही आपलं. दगडूशेठचं दर्शन घेऊन जाऊ वापस.